नमस्कार मंडळी, मी आता येईल उभ्या देवाकडे, आपल्या उभ्या देवाकडे. आणि आज म्हटलं आहे सोमवार हा, म्हटलं उभ्या देवाचं दर्शन घेऊया. पण आज उभ्या देवाकडे येईल आहे तो ह्यो असा आमचं उभो देव. बघा कशी काय रचना केलेली आहे बघा आमच्या उभ्या देवाची. काय खयची मनातली कुठची पण इच्छा पाळणा बिळणा काय तुमचा असात तर काय असं काय कुठली पण इच्छा आणि होईलाच आणि ती झाली नाही असं कधी व्हायचा नाही. जबरदस्त सगळ्या 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 गोष्टी पावण्यावर आमचं देव आहे हो उभो देव. हो, नजारा टाकशा तेवढी कमी आणि मेन म्हणजे बाजूक नदी आहे, गड नदी. हय बसा बिसा हय जेवण बिवण असता घोडा जेवण. आणि वातावरण एकदम थंड भारी वाटतं हिल्यावर. आणि मस्त आहे की हय सगळेजण असतात बरेच जण. तर आता हय पाया पडतोय मी आणि नंतर मग पुढच्या कामात जातो आहे. आज जरा बरा वाटला सकाळची लय पण उभ्या देवाकडे मनाची शांतता झाली. कारण मग किती दिवस म्हणत होते मी की माका यावचा पण माका योग कधी भेटला नाही. बरेच म्हणजे अशा अडचणी यायचे, म्हणजे अडचणी म्हणजे काय जाऊ भेटायचा नाही कधी कामाच्या आहे ना. पण काय म्हणतात ना, आपण देवाकडे जात नाही, देव आपणाक बोलावून घेता अशातली परिस्थिती असतात. आणि ती आज परिस्थिती माझ्यासोबत झाली. मी जात होतो आणि लगेच लक्षात दिला, म्हटलं आता जाता जाता जरा उभ्या देवाच्या पाया पडायला जाऊया. आणि मी आज पाया पडा केलं आहे मस्त आहे की पाया तर मी आता येईल या आमच्या वाड्यात यावचं कारण म्हणजे आमच्या पांढऱ्या बैला जरा बरा नाही त्याचे दात पडले आहेत. म्हणून जरा कणकुले जाऊन त्याच्यासाठी जरा वाईच ही पावडर घेऊन येलो आहे खाऊसाठी. दात पडल्यामुळे त्याला खाऊ खावत नाही. मग त्याला ती पावडर जरा देत आहे पाण्यात मिक्स करून खाता काय जरा बघूया. कारण बिचाऱ्याक म्हातारं झालो आणि त्याचे उठाय तर त्याला जरा जमत नाही. आणि ह्यो हावरो बैल आणि त्यासाठी दोन आहेत, ते पण तसे हावरे आहेत पण ते जरा भुसकट आहेत. आणि ह्यो काय नाही. आणि ह्यो जो म्हातारो बैल झालो जरा वाईट वाटतं. कारण बरीच वर्ष त्यांना शेती केल्यानं आणि असा म्हातारा झाला का जरा अशी हाल झाले काय लय बेकार वाटतं. त्याला जरा खाऊ देतोय, त्याका पण जरा भरवतोय. हा 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 ते तरी चवता यांका देतोय म्हणान. आणि आपला खाता संपवला मला खाऊन दे वाईज बरा वाटता का बघ. ये वाईज खा रे, खा सगळे संपव.